तर ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं रात्रीच्या अंधारात भारतीय सीमेवरील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। सलग 3 दिवस पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू होते। पाकच्या फायटर जेटनेही भारतातील ठिकाणांवर बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या घातक एअर डिफेन्स सिस्टीमने हा प्रयत्न हाणून पाडला। पाकिस्तानचा ना ड्रोन लक्ष्य भेदू शकले, ना चीनकडून घेतलेले मिसाईल टार्गेटवर पोहोचू शकले। लक्ष्यभेद करण्यापूर्वीच भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट केले। भारतीय सैन्य दलाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानच्या उडालेल्या दाणादाणीची माहिती दिली। तर लष्कराच्या माहितीनुसार भारताची मल्टी लेअर डिफेन्स सिस्टीमने चोख कामगिरी बजावली आहे। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचे नापाक इरादे फोल ठरले। तर भारताच्या हवाई संरक्षण कवच कुंडलांनी केवळ देशाचं रक्षण केलं असं नाही, तर शत्रूला त्याची जागाही दाखवून दिली। हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था। तर पाकिस्तानच्या हल्ल्यापासून भारतीय सीमांचं आणि लष्करी तळांचं रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची मल्टी लेअर एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित होती। आणि या डिफेन्स सिस्टीम मध्ये कशाचा समावेश आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये एकतर रडार, ज्याच्या माध्यमातून सेन्स केले जातात जे काही वेपन्स येणार आहे ते रेडिएशन सिस्टीमद्वारे त्याचा वेध घेतला जातो, त्यालाच रडार असं म्हणतात। तर दुसरीकडे काउंटर अनमॅन एरियल सिस्टीम सुद्धा कार्यान्वित होती। याच्यामधून सुद्धा जे काही शत्रूकडून येणारे ड्रोन होते, मिसाईल होते, त्यांच्यावर कारवाई केली जात होती, त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला होता। आणि दुसरं म्हणजे शोल्डर फायर वेपन, जे शोल्डरवर ठेवून फायर केलं जातं। एखादा शत्रूकडून येणारा ड्रोन असेल किंवा मिसाईल असेल, त्याच्यावर या शोल्डर फायर वेपनमधून शस्त्र झाडलं जातं। त्याचबरोबर विंटेज एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा कार्यान्वित होती, म्हणजेच जुनी जी ऐतिहासिक अशी शस्त्र आहेत त्यांना नव्या टेक्नॉलॉजीचा आधार देऊन ही सिस्टीम बनवण्यात आली आहे। त्याला विंटेज एअर डिफेन्स सिस्टीम म्हणतात आणि त्याच्या माध्यमातून शत्रूकडून येणारे जे काही हल्ले होते त्याला परतवून लावण्यात यश आलं आहे। याशिवाय मॉडर्न एअर डिफेन्स वेपन सिस्टीम सुद्धा भारताची सज्ज होती, म्हणजेच त्याच्यामध्ये मग ती S-400 हे सुदर्शन चक्र असेल भारताचं, किंवा आकाश असेल, किंवा इतरही जे शस्त्रास्त्र भारताची सज्ज होती, पाकिस्तानकडून येणारे मिसाईल असतील किंवा ड्रोन असतील, या सगळ्यांना निकामी करण्यासाठी, त्यांना परतवून लावण्यासाठी या सगळ्या लेअरच्या माध्यमातून एअर डिफेन्सची ही मल्टी लेअर सिस्टीममुळे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आलं। हमने अपनी एयर डिफेंस की पूरी तैयारी पहले से ही कर ली थी। हमारी इन्वेंट्री में शामिल काउंटर मैन्ड एरियल सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर के साधन और एयर डिफेंस वेपन्स का इंडियन एयरफोर्स के इसी प्रकार के सिस्टम्स के साथ एक अनोखा मिश्रण किया गया। इसलिए आपने देखा कि जब जब पाकिस्तान एयरफोर्स ने हमारे एयरफील्ड्स और लॉजिस्टिक इंस्टॉलेशंस में 9 और 10 मई की रात को लगातार हमले किए, वो इस मजबूत एयर डिफेंस ग्रिड के सामने विफल हो गए। आपके सामने इस ग्रिड को एक तरीके से दर्शाया गया है। आप देख रहे हैं कि इंटरनेशनल बाउंड्री से कितनी लेयर्स, रडार्स, काउंटर अनमैन्ड एरियल सिस्टम्स, उसके पीछे शोल्डर फायर्ड वेपन्स, हमारे विंटेज एयर डिफेंस वेपन्स जो कि काफ़ी सालों से हमारी सेना में हैं। एयर मार्शल भारती ने भी उसके बारे में बात करी। तर भारताची ही मल्टी लेअर डिफेन्स सिस्टीम नेमकी कशी आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये
पहिला लेअर आपण बघितला तर तो म्हणजे काउंटर ड्रोन आणि मॅनपॅड्सचा हा लेअर आहे. जवळचं लक्ष भेदण्याची क्षमता या पहिल्या लेअरमध्ये आहे. काउंटर ड्रोन आणि मॅनपॅड्स इथे असतात आणि याच्यातून जवळचं लक्ष भेदलं जातं. एअरबेस जवळ तैनाती असते, म्हणजेच ज्या ठिकाणी एअरबेस असेल त्या ठिकाणी या लेअर बनची तैनाती असते. शत्रूचे ड्रोन उद्ध्वस्त करण्याची क्षमता याच्यामध्ये असते आणि मॅनपॅड्स म्हणजेच सैनिक कमी उंचीवरील ड्रोन्स हे पाडतात. ज्या वेळेला कमी उंचीवरील ड्रोन हे आपल्या सीमेच्या आतमधून घुसण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तिथं उपस्थित असलेले जे सैन्य असतात, तैनात असलेले जे सैन्य असतात ते या ड्रोन्सला पाडतात. अशा पद्धतीचं हे लेअर 1 आहे आणि त्यानंतर आपण लेअर 2 कडे जाऊयात. लेअर 2 मध्ये नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. तर भारताची ही मल्टी लेअर डिफेन्स सिस्टीम ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानकडून जेवढेही हल्ले झाले त्याला परतवून लावण्यात यश आलं आहे. लेअर 2 मध्ये पॉइंट एरिया डिफेन्स सिस्टीम असते. यामध्ये आकाश एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश असतो. आकाशच्या माध्यमातून एअर डिफेन्स करण्यात आलं होतं भारताचं जेव्हा पाकिस्तानला हल्ला केला त्यावेळेला. जवळचं लक्ष भेदण्याची याची क्षमता असते. जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असते. तर एअरबेस, सैन्य तळा, संवेदनशील ठिकाणी ही एअर 2 ची डिफेन्स सिस्टीम लावली जाते. शत्रूचे फायटर जेट, मिसाईल पाडण्याची क्षमता या एअर 2 मध्ये जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये असते आणि भारताच्या या एअर 2 सिस्टीमनं सुद्धा चांगली कामगिरी बजावलेली आहे. त्यानंतर आपण तिसरा लेअर बघायला गेलो तर याच्यामध्ये मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल असतात. म्हणजेच मीडियम रेंजच्या सरफेस म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये मारा करणाऱ्या मिसाईल या ठिकाणी असतात. बराकेट सारख्या मिसाईलचा समावेश याच्यामध्ये होतो. मध्यम पल्ल्याचं लक्ष भेदण्याची क्षमता यामध्ये असते. शत्रूचे फायटर जेट असतील किंवा मिसाईल सारख्या प्रत्येक प्रकारचं टार्गेट हवेतच नष्ट करण्याची क्षमता या लेअर 3 मध्ये असते. आणि त्यानंतर आपण बघूयात लेअर 4 मध्ये नेमकं काय असतं ते. तर लेअर 4 मध्ये लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल असतात. म्हणजेच लांब पल्ल्याच्या या मिसाईल असतात. जमिनीवरून हवेत मारा करण्याची यांची क्षमता असते. लांब पल्ल्याचं टार्गेट नष्ट करण्याची मारक क्षमता या लेअर 4 मधील मिसाईलमध्ये असते. तर यामध्ये सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 आणि पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश या लेअर 4 मध्ये असतो. शत्रूचे फायटर जेट असतील, मिसाईल असतील, बॅलिस्टिक मिसाईल असतील, क्रूज मिसाईल हवेतच नष्ट करण्याची क्षमता या लेअर 4 ची असते. और ऑस्ट्रेलियंस ने उस समय एक कहावत निकाली थी, दैट फ्रॉम एशेज टू एशेज एंड फ्रॉम डस्ट टू डस्ट, इफ थॉमो डोंट गेट हियर देन लिली श्योरली मस्ट. और अगर आप इस लेयर को देखें तो आप समझ जाएंगे कि मैं आपको क्या बताने की कोशिश कर रहा हूं. तो अगर आप सारे सिस्टम्स को पार कर भी गए तो आपको फिर भी एयरफील्ड या लॉजिस्टिक इंस्टॉलेशन या जो भी चीज़ को आप टारगेट कर रहे हैं उसमें पहुंचने से पहले कोई ना कोई इस लेयर्ड ग्रिड का सिस्टम जरूर गिरा देगा. पाकिस्तान के ड्रोन, उसके यूएवी, पाकिस्तान के एयरक्राफ्ट और उसकी मिसाइलें हमारे सशक्त एयर डिफेंस के सामने सबके सब